हॅलो दोस्तो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहो परत संध्याकाळच्या फिरण्यासाठी. तर खूप दिवसापासून ह्या दिशेला आपल्याला जायचं होतं मित्रांनो, पण तिकडे पहिले गेलो होतो, साधारण 2 महिने झाले. तर जाऊया एकदा परत तिकडे केटी बंधाऱ्यावर, तिकडून आपण फिरून येऊ. तर तुम्हाला तिकडचं नेचर कसं आहे आता सध्या ते तुम्हाला मी दाखवतो. आणि सूर्य मावळायला चाललेला आहे मित्रांनो. एकदम मस्त बरडा आहे आणि ह्या ठिकाणी गहू पण हिरवागार आहे मित्रांनो. एकदम एकदम मस्त दिसतंय. आणि तुम्हाला दाखवतो, पहिल्यांदा समोरचं नेचर दाखवतो, सूर्य किती मावळायला गेला आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या साईडचा नेचर दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याला केटी बंधाऱ्यावर फिरायला जायचं आहे मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, सूर्य मावळायला चाललेला आहे तिकडे. आणि ह्या साईडला पाहिले तर तुम्हाला मी दाखवतो, हे पहा मस्त एकदम गहू इकडे पहा हिरवागार आहे, एकदम हरियाली एकदम मस्त आहे मित्रांनो. आणि हे पहा कसा दिसतोय, एकदम मस्त ना, एकदम दाट पण आहे, एकदम मस्त नेचर वाटतं मित्रांनो. तर चला आता केटी बंधाऱ्यावर फिरायला. केटी पाहूया. ज्यावेळेस गेलो होतो म्हणजे पावसाळ्याचा टाईम होता, त्यावेळेस एकदम लई पाणी होतं त्याच्यामध्ये, म्हणजे भरून होती. आणि आता किती पाणी आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही, पण जाऊन पाहूया तिकडे. हे पहा एकदम मस्त नेचर दिसतंय. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी मस्त पार्ट्या बिरट्या होतात इकडे. हे पहा, पाहूया तिथे जाऊन काय काय आहे. अरे यार, ये तो काच है भाई. एकदम इकडे माणसांनी काचबीच करून ठेवले आहेत. आणि सावली आहे त्याच्यामुळं सावलीमध्ये येऊन बसत असतील मित्रांनो इकडे. हे पहा, जेवण बिवण चाकणा बिकणा आणलेला असेल त्याही. आणि हे कशाचे बॉटल आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा, मला माहीत आहेत, तुम्हाला पण माहीत असतील. आणि इकडे पण, अरे यार लय ज़बरदस्त दिख रहा है भाई, ये तो किंग फिशर है भाई. देखो, बिसलरी बिसलरी. लय जोरात पार्ट्या होत असतील इकडे. एकदम मोकळी जागा आहे त्याच्यामुळं भन्नाट पार्टी होत असेल मित्रांनो. तर हे पहा नेचर कसं आहे ते जाऊ द्या, विषय सोडून देऊ. तर फायनली आपण आता केटी बंधाऱ्यावर आलो आहोत मित्रांनो. ते पहा तिकडे तुम्हाला केटी बंधारा दिसत असेल. आणि ह्या साईडला पाणी तर नाही दिसत मला, जाऊन पाहूया तिकडे. आणि तिकडे एकदम तिकडे रस्ता आहे, पण ह्या ठिकाणी पाणी होतं, आता नाही. पाहूया तिथं जाऊन आपण. आणि मित्रांनो, आता आपण एकदम केटीवर आलो आहोत, केटीच्या भराव्यावर आलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो, त्याच्यामध्ये पाणी तर नाही, पण तरीही तुम्हाला तिथलं व्ह्यू कसा आहे सध्याचा ते तर तुम्हाला दाखवायलाच लागेल. तर दाखवतो चला. यार ये देखो भाई, इथं काय भाई, इथं तर मित्रांनो पार्टीच होत असेल त्यांची. आणि हे पहा, बसण्यासाठी पण मस्त जागा आहे. आणि केटीचा व्ह्यू कसा दिसतो मित्रांनो, हे पहा एकदम मस्त. आणि हे पहा, इकडे पाणी होतं, मागच्या फेरीला आपण आलो होतो फिरायला, त्यावेळेस भरपूर पाणी होतं याच्यामध्ये, पण ते खोल नाही ना, त्याच्यामुळं एकदम पाणी कमी असतं. आणि पाहूया तिथं थोडं पाणी दिसतंय, त्या ठिकाणी जाऊन पाहूया. आणि केटीच्या खालचा भाग कसा दिसतो हे पहा. आणि हे पहा केटीच्या खालचा भाग अशा पद्धतीने. आणि ह्या साईडचा पहा, तिकडे सूर्य मावळायला चाललेला आहे. आणि तुम्हाला मधीसला भाग दाखवतो. आणि हे पहा, एकदम पाणी जे आहे ते खक झालेलं आहे, एकदम खट झालेलं आहे. हे पहा, इथं वाटतं मासे पण उपसून नेले आहेत. हे पहा, तुम दिला होता. आणि एवढं पाणी फक्त आहे, एवढं पहा. हे पहा मित्रांनो. तर मित्रांनो, संध्याकाळचा व्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.